हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिनावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थ आपल्या मनाला सांगतात की हे मना, बहु हिंडता सौख्य होणार नाही. पुष्कळ हिंडलास, दारोदार फिरलास म्हणजे तुला सुख मिळेल असं नाही. मग त्यामुळं काय होईल? फक्त शीनच होईल, मात्र त्रास होईल, श्रम होतील, पण सौख्य म्हणजे सुख मिळणार नाही त्या ठिकाणी. त्यामुळं तू जास्ती हिंडत न बसता काय कर, आपल्या मनामध्ये सारासार विचार कर, योग्य अयोग्य विचार कर, आणि त्या विचाराचा बोध आपल्या मनाला करून श्रीरामाच्या ठिकाणी तू अखंड वास्तव्य कर. अशा प्रकारचा या श्लोकाचा भाव आहे. मंडळी, आपल्या धर्मामध्ये एक अडचण आहे ती अशी की बहुदेव देवतावादी असणारा आपला हिंदू धर्म आहे. इतर धर्मांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एकेश्वरवादी असणारे ते आहेत. म्हणजे मुस्लिमांचा बघितलं तर अल्लाह एकच आहे, ख्रिश्चनांचा बघितलं तर येशू एकच आहे, अशी बाकीच्या धर्मांची अवस्था आहे. मग आपल्या धर्मामध्ये एवढे देव का आहेत? तर त्याचं कारण असं आहे की आपला धर्म प्रत्येकाच्या मताचा आदर करणारा धर्म आहे. कोणाच्याही मताला त्या ठिकाणी खोडत नाही किंवा तू हे करू नकोस असं कधी सांगत नाही. आपण जर बघितलं इतर धर्माच्या ठिकाणी तर त्यांची मान्यता असणारा सोडून इतराला जर त्या ठिकाणी ते देव मानायला लागले तर त्याला धर्मद्रोही असं मानलं जातं. त्यांच्या मान्यतेचा देव सोडून इतर देवांचं काही जर करू लागले तर त्यांना ते धर्मद्रोही म्हणतात. त्यांना शिक्षा केली जाते, त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो. पण आपल्या धर्माचं मंडळी तसं नाही. ज्याला ज्या देवाची वाटेल त्या देवाची तू भक्ती करू शकतो. धार्मिक आचरण कोणत्याही पद्धतीनं त्याला ज्याप्रमाणे जे योग्य वाटेल ते करण्याचं स्वातंत्र्य फक्त आणि फक्त हिंदू धर्मामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये धर्म स्वतंत्रता माणसाला दिलेली आहे. त्यामुळं देवदेवतांची संख्या भरपूर आहे. इथं अडचण अशी निर्माण होते की भक्ती करत असताना भक्तीचा एक नियम आहे. काय नियम आहे? भक्ती ही एकविध असायला पाहिजे. एकविध म्हणजे एका ठिकाणी स्थिर निष्ठा असली पाहिजे. तुकाराम महाराज असं सांगतात, एकविध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. कोणतीही गोष्ट एका ठिकाणी स्थिरता असल्याशिवाय माणसाकडून नीट साध्य होत नाही. काल या श्लोकावरती आपण थोडंसं विचार करून म्हणजे हा विचार मागच्या श्लोकामध्ये आलेला आहे की एका ठिकाणी स्थिरता असली पाहिजे. तर भक्तीची तीच अवस्था आहे. जसं मंडळी व्यवहारामध्ये आपण उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला लग्न करायचं असतो, संसार करायचा असतो. त्याकरता आपल्याला मुली बघायच्या असतात लग्नासाठी. आणि मुली बघत असताना आपण सुरुवात करतो बघण्याकरता. एक मुलगी बघितली, 2 बघितली, 3 बघितल्या, 5 बघितल्या, 10 बघितल्या. काही लोकांना पुष्कळ मुली बघून सुद्धा मुलगी पसंत पडत नाही, आणखीन मुली बघतच राहतात. किती मुली बघितल्यानंतर संसार होईल? संसार किती मुली बघितल्यानंतर होईल असा जर विचार केला तर जन्मभर मुली बघत राहिला आणि लग्न कुणाशी केलं नाही तर संसार होणारच नाही. मग त्यापेक्षा काय केलं पाहिजे? मुली थोड्याफार बघितल्या पाहिजेत आणि त्यातली एक पसंत करून तिच्याशी विवाह केला पाहिजे. तिथं आपण एकनिष्ठ झालो पाहिजे तर पुढचा संसार होऊ शकतो. हे जसं व्यवहारातलं आहे तीच अवस्था परमार्थातली आहे. मंडळी, गंमत अशी झाली, एका मुलानं 150 मुली बघितल्या, एकही मुलगी पसंत पडेना. प्रत्येकीकडे तो चूकच काढायचा, प्रत्येक ठिकाणी काही दोषच काढायचा. असं करता करता एक मित्र त्याला म्हणला की मूर्खा, अरे असं किती बघत बसणार आहेस? किती मुलींचे ते फोटो बघणार, किती मुलींच्या बद्दल विचार करणार? एक ठरव आणि लग्न करणार, संसार करणार कधी? तो म्हणला, ठीक आहे तू म्हणतोयस तर आता जी मुलगी बघायला जायचं त्या मुलीला ठरवायचं लग्नच करायचं म्हणे. आता इथनं पुढं बघायची नाही.
असं ठरवून एका ठिकाणी मुलगी बघायला गेले. मुलगी वगैरे बघितली, पसंत केली यानं, बाकीच्या गोष्टी सगळ्या झाल्या. पण त्या मुलीची आई म्हटली मला मुलगी याला द्यायची नाही. सगळे घरातले आश्चर्य करायला लागले. सगळं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, ह्याला मुलगी का द्यायची नाही? त्या मुलीने आपल्या नवऱ्याला आत बोलवलं आणि त्याला सांगितलं याला मुलगी द्यायची नाही आपली. त्याने विचारलं का द्यायची नाही? ते म्हटले फार वर्षापूर्वी हा मलाच बघायला आलेला होता. म्हणजे विचार करा, जो मुलगा त्या मुलीच्या आईला बघत होता त्या स्त्रीची मुलगी मोठी होईपर्यंत हा मुली बघतच राहिला. संसार कधी करणार? तीच अवस्था आपली मंडळी परमार्थामध्ये होते. आपण ह्या देवाला एकदा जातो, त्या देवाला एकदा जातो, ह्या देवाचं बरं वाटतं, त्या देवाचं बरं वाटतं, पण परमार्थ कुठल्याच बाबतीत आपला सरळ घडत नाही. मग आपलं काय होतं? दारोदार हिंडणाऱ्या भिकारणीसारखी अवस्था आपली होत असते. प्रत्येकाच्या दारामध्ये हिंडत बसायचं, साध्य काहीच होत नाही. म्हणून समर्थ सांगतात बहु हिंडता सौख्य होणार नाही. बाबा रे, पुष्कळचा तू त्या ठिकाणी फिरत बसलास, अनेक देवदेवतांचा विचार केलास तर त्याचा काय उपयोग होणार नाही. तसंच साधनांच्या बाबतीतही तेच आहे. परमार्थाची साधनं कुठली करावी असा जर आपण विचार करायला गेलो तर अनेक जण अनेक गोष्टी करा म्हणतील. काही जण म्हणतील तीर्थयात्रा करा, काही जण म्हणतील तपश्चर्या करा, काही जण म्हणतील योग साधना करा, काही जण म्हणतील ध्यानस्थ व्हा, ध्यान करा. अनेक 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 साधनं सांगतील, परंतु आपला मात्र गोंधळ झाल्याशिवाय राहणार नाही. कोणाचं ऐकावं, कोणत्या मार्गाने जावं हे आपल्याला कळत नाही. त्याकरता एकच साधन निश्चित करावं आणि त्या साधनामध्ये आपण एकाग्रतेनं जर भगवंताची भक्ती केली तर आपल्याला परमार्थ साध्य होत असतो, असा नियम आहे. संत निळोबारायाने आपल्या एका गवळणमध्ये फार सुंदर वर्णन केलंय. ते म्हणतात आम्ही भगवंताची भक्ती करायच्या अगोदर पुष्कळ गोष्टी केल्या, पण एकही आमच्या उपयोगाला येऊ शकली नाही. निळोबाराय असं सांगतात, नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्यान पवते याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोदिता ती वाटाओ, धन्य आनंदाची सापडली वेळ, ते संत सज्जन भेटले कृपाळ. निळोबाराय असं सांगतात की मी पुष्कळ साधना अगोदर केली, योगाभ्यास करून बघितला, योगाभ्यासानं काय व्हायला रिद्धी आड यायला लागल्या, तपश्चर्या करून बघितली, तपानं काम करून खवळायला लागले, तीर्थयात्रा केल्या, अभिमान वाढायला लागला, पण भगवंत काही प्राप्त होईना. आणि मग मी विचार केला की नेमकं काय करावं. आणि अशा अवधीमध्ये निळोबाराय म्हणतात की मला संतांची भेट झाली आणि संतांनी मला योग्य मार्ग दाखवला. या जीवनामध्ये अध्यात्माचा मार्ग जर आपल्याला विचारायचा असेल तर इतर कुणाला ढोंगी गुरुला, ढोंगी बाबाला कुणाला विचारू नये, संतांना विचारावं. संत आपल्याला अध्यात्माचा योग्य मार्ग दाखवतात. मग ते संत कोण? ज्ञानेश्वर महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, समर्थ रामदास स्वामी असतील, या संतांना मार्ग विचारावा. ते आपल्याला सांगतील की बाबा सर्व ईश्वर जो एक आहे त्या ईश्वरानंही अनंत रूप धरलेली आहेत. त्या अनंत रूपाच्या मागे न लागता एक जो ईश्वर आहे त्या ईश्वराचं तू चिंतन कर, असं आपल्याला संत सांगतील. आणि म्हणून मग त्यांचं ऐकून जर आपण त्या ठिकाणी भक्तीच्या मार्गाला लागलो तर निश्चितपणानं परमार्थाचं साध्य आपल्या जीवनामध्ये होतं. समर्थ आपल्या मनाला तेच सांगतात की हे म्हणा, तू हिंडत बसू नकोस, हिंडलास तर जन्म गेला तरी तुला साध्य काय होणार नाही. शीन मात्र झाल्याशिवाय राहणार, त्रास मात्र भरपूर होईल. त्यामुळं तू काय कर, विचारे बरे अंतरा बोध विजे, मनामध्ये विचार कर, स्थिर राहा, शांततेने विचार कर की काय केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी खरा परमार्थाचा आनंद मिळेल. मंडळी, गुरूंच्या बाबतीतही असंच होतं. काही माणसं गुरूंच्या बाबतीतही उतावीळ असतात. एखादा बरा वाटला महाराज की चला आपण त्याला गुरु केला म्हणतात, त्याला गुरु करतात, त्याच्या मागे थोडे दिवस जातात आणि त्याच्या बाबतीत काहीतरी कळालं की म्हणतात हे म्हटलं असला गुरु असतोय काय,
त्याला सोडून देतात आणि दुसऱ्याच्या मागे लागतात. आता मनुष्य म्हटल्यानंतर दोष हा माणसाच्या ठिकाणी असतोच. संपूर्ण निर्दोष मनुष्य जगामध्ये आपल्याला सापडणार नाही. म्हणून दोष बघत असताना त्या दोषाचा विचार आपण करू नये. नसेल तर मग गुरु म्हणून स्वीकार करायच्या अगोदर त्याचा आपण जरूर विचार करावा की ती व्यक्ती योग्य आहे की नाही परमार्थाच्या मार्गदर्शनाला, आणि मग गुरु करावं. समर्थांच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा सांगितला जातो की समर्थाकडं एक जण त्या ठिकाणी दीक्षा मागण्याकरता आला. समर्थांचा अधिकार बघून समर्थाने त्याला नाम मंत्र दिला, श्रीराम जय राम जय जय राम, आणि त्या नाममंत्राची दीक्षा दिली. थोडे दिवस समर्थांच्या सोबत होता आणि त्याला काय वाटलं कोणास ठाऊक, हिथं काय आपल्याला उपयोग नाही असं वाटलं, निघून जावं. दुसऱ्या एका गुरुकडे गेला आणि त्याला सांगितलं मला दीक्षा द्या, मला तुमचा शिष्य बनवा. त्यांनी सांगितलं बाबा तू अगोदर कोणाची दीक्षा घेतलीस का, अगोदर कोणाला गुरु केलेला आहेत का? खोटं बोलायचं तर धाडस झालं नाही. हो म्हणे, मी रामदास स्वामींना गुरु केलं होतं आणि मला काय तिथं मन रमेना म्हणून मी ते सोडलं आणि तुमच्याकडे आलोय. म्हणले असं करता येत नसतं. गुरु एकदा केल्यानंतर गुरुचा त्याग हा करता येत नाही. त्याच गुरुच्या मार्गदर्शनाखाली परमार्थ करायचा असतो. नाही म्हणे मला तुम्हीच अनुग्रह द्या. तेव्हा परमार्थाची योग्यता दाखवण्याकरता त्या महात्म्याने त्याला सांगितलं बाबा तुला जर माझा अनुग्रह घ्यायचा असेल तर अगोदर दिलेल्या गुरूंचा मंत्र जो आहे तो मंत्र तुला काढून टाकावा लागेल. मग तो काढायचा कसा, तर त्यांनी त्या ठिकाणी पाणी दिलं आणि तोंडामध्ये चूळ भर म्हणून सांगितलं. तोंडामध्ये तोंड भरून पाणी घेतलं, एका दगडावर चूळ भरायला सांगितली आणि जशी चूळ भरली तसं श्रीराम जय जय राम ही अक्षरं तयार झाली त्या पाण्याची. आणि त्या पाण्याच्या अक्षरामध्ये तो मंत्र त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणातून निघून गेला. हेही नाही तेही नाही अशी अवस्था झाली. ना घाट का ना घरका अशी अवस्था त्या साधकाची झाली. म्हणून साधक दशेमध्ये आपण परमार्थाचा विचार करत असताना साधक बाधक विचार सुरुवातीला करावा आणि मग त्या रस्त्याने मार्गक्रमण करावं. आणि मार्ग दाखवणारे जर कोण असतील तर ते संत महात्मे आहेत. म्हणून आपल्याला समर्थ सांगतात की विचार हे बरे अंतरा बोध विजे, आणि विचारानं बोध करून काय करावं तर मना सज्जना राघवी वस्ती की जे. सर्वांचा स्वामी असणारा, या ब्रह्मांडाचा चालक नायक मालक असणारा जो श्रीराम, त्यालाच पांडुरंग म्हणा, त्यालाच भगवान श्रीकृष्ण म्हणा, नावं वेगवेगळी आहेत. तेव्हा अशा त्या श्रीरामाच्या ठिकाणी तू एकाग्र हो, त्याच्या ठिकाणी तू वस्ती कर. अशा प्रकारचा बोध समर्थांनी मनाच्या रूपाने तुम्हा सर्व परमार्थिक साधकांना केलेला आहे. याचा अर्थ एकच की परमार्थ हा भरकटलेल्या मनस्थितीमध्ये कधी होऊ शकत नाही. मन स्थिर असलं पाहिजे आणि एका दिशेने परमार्थ केला पाहिजे, तर त्याचं साध्य आपल्याला जीवनामध्ये मिळतं. हे आपल्याला समर्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मंडळी, आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनलवरती जर आपण नवीन आलेले असाल, पहिल्यांदा ऐकत असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्या पर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.